उमरखेड तालुक्यातील सुकडी परिसरात जनावरांच्या अवैध तस्करीच्या संशयावरून पाठलाग करणाऱ्या तरुणावर झालेल्या दगडफेकीत त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी रात्री घडली। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी 2 संशयित आरोपींना ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार MH29 BE 8915 क्रमांकाच्या पिकअप वाहनातून अंदाजे 15 ते 16 जनावरांची अवैधरित्या वाहतूक केली जात असल्याची माहिती काही बजरंग दल कार्यकर्त्यांना मिळाली होती। त्यानंतर संबंधित वाहनाचा पाठलाग करण्यात आला। महागाव बिजोरा मार्ग ओलांडून सुकडी गावाजवळ पिकअप वाहन थांबताच त्यातील संशयितांनी पाठलाग करणाऱ्या युवकावर अचानक दगडफेक सुरू केल्याचे सांगण्यात येत आहे। या अचानक झालेल्या हल्ल्यात गजानन मारुती सुरोशे राहणार वडद हा युवक गंभीर जखमी झाला। त्याला तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। दरम्यान या घटनेशी संबंधित काही व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून पोलिसांनी त्याचीही दखल घेतली आहे। पोलिसांकडून घटनास्थळी पंचनामा करण्यात आला असून अवैध जनावर वाहतूक, हल्ला आणि मृत्यू प्रकरणी विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती प्राप्त झाली आहे।